नागपुरातल्या पारडी भागात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला। 2 दिवसांपूर्वी कापसी भागातही बिबट्या दिसला होता आणि सध्या आपण जी दृश्य लाईव्ह पाहतोय ती या पारडी परिसरातलीच आहेत। या बिबट्याला पकडण्याचे गेल्या 2-1 तासांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। काही वेळापूर्वीची ही दृश्य ज्यावेळी बिबट्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच्या आधीच त्याला डार्ट मारण्यात आलेला आहे। त्यामुळे तो औषधाच्या गुंगीमध्ये होता आणि त्याचा प्रयत्न सफल होऊ शकलेला नाही। जसं आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्याला सांगत होते की आधी बिबट्याला डार्ट मारण्यात आला, पण तरी सुद्धा तो अत्यंत अडगळीच्या भागामध्ये लपून बसलेला होता आणि त्यामुळे बिबट्याला हेतुपुरस्सर तिकडून डिस्टर्ब करण्यात आलं। त्यानंतर बिबट्या काहीसा आक्रमक झालेला देखील आपण पाहिला आणि त्या भागातून बाहेर येऊन त्याला भिंती पलीकडे असलेल्या अधिकाऱ्यांवरती झडप घालण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याची ती उडी पुरेशी ठरली नाही। तिथून तो दुसऱ्या घराच्या सज्जावर गेला आणि तिथून आणखी एक 15 फूट उंच उडी मारून तो दुसऱ्या गच्चीवर जाण्याच्या प्रयत्नात होता, पण औषधाची गुंगी असल्यामुळे त्याचा हा प्रयत्न सफल होऊ शकलेला नाही। बिबट्याला पकडण्यात आले, दृश्य आपण पाहूया। भाई दरवाजा खोला। तर बिबट्याला पकडण्यात आलेला आहे। वन अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत। हा बिबट्या मानवी वस्तीमध्ये आलेला होता आणि त्यानं आज सकाळी 2 ते 3 जणांवर हल्ला देखील केलेला होता। त्यांना जखमी केलेलं होतं। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, पण राज्यभराचा विचार केला तर मानवी वस्तींमध्ये बिबट्याचा वाढता वावर ही अत्यंत चिंतेची बाब बनलेली आहे। अधिवेशनात देखील हा प्रश्न मांडला गेलेला होता। काल या प्रश्नावरती चर्चा झाली। आता सरकारी पातळीवरती काय प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ही दृश्य सध्या आपण पाहतोय, बिबट्या पकडण्यात तर बिबट्याला पकडण्यात आलेला आहे आणि आता वन विभागाच्या गाडीतून बिबट्याला वन अधिवासामध्ये सोडलं जाईल आणि आता सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडलेला आहे, कारण गेल्या 1.5 तासापासून या बिबट्यानं या पारडी परिसरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता। पण वन अधिकाऱ्यांनी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न बिबट्याला पहिले बेशुद्ध केले आणि त्यानंतर आता त्याला पकडण्यात आलेला आहे। त्यामुळे आसपासच्या परिसरातल्या नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। काय करून काय सांगाल, काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने रेस्क्यू झालेला आहे? एक थोडीशी माहिती, प्राथमिक माहिती तरी सांगा. किती डार्ट मारण्यात आले, किती डार्ट मारण्यात आले? एकच डार्ट मारलेला आहे, रेस्क्यू झालेला आहे, व्यवस्थित रेस्क्यू झालेला आहे, रिव्हर्सल देऊन राहिलो आहे त्याला। आता किती वयाचा हा बिबट होता आणि आता लगेच सांगता येणार नाही, त्याचं इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय आपल्याला आता लगेच काहीच सांगता येणार नाही। काय वाटतं दादा, तो 2 दिवसापूर्वी कापसी भागात दिसला तोच बिबट्या असावा असं वाटतंय का? अजून काही नक्की सांगता येत नाही, आपल्याला कन्फर्म करून घ्यावं लागेल। जे आपण कॅमेरा ट्रॅप वगैरे लावले होते त्याच्या आणि याच्या फोटोग्राफ मिलन करून आपण मग काय नक्की होते ते थोड्या वेळाने तुम्हाला आम्ही सांगतो। बिबट्याचा संचार वाढत आहे, बिबट्याचा संचार वाढत आहे। भरपूर चॅलेंजिंग होतं, कारण दाट वस्ती आहे आणि लोकांची गर्दी जी ॲक्च्युली व्हायला नाही पाहिजे। तर अधिवेशनाचा काय आहे, पोलीस प्रशासन लिमिटेड आहे, आमचे पण लोक लिमिटेड आहे, तर त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी होतात। हो नाही नाही, व्यवस्थित
व्यवस्थित रेस्क्यू झालेला आहे. तो त्याचा स्वभाव असतो, त्याला कुठलंही काही अनपेक्षित गोष्ट घडली तर तो जागा सोडतो. नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित आहे सगळं. वन्यजीव मानक अविनाश लोंढे खरं तर हे होते, त्यांनी सगळी माहिती जी आहे ती दिलेली आहे. तर बिबट्याचा रेस्क्यू व्यवस्थित झालेला आहे. काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी बिबट्यानं सज्जावरून उडी मारून तिथून पळण्याचा प्रयत्न केलेला होता, पण औषधाच्या गुंगीत असल्यामुळे तो पळू शकला नाही आणि त्यानंतर अखेर तो बेशुद्ध झाला आणि त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी त्याला पकडलेला आहे, रेस्क्यू केलेला आहे. याआधी कापसी भागात देखील बिबट्या आढळलेला होता. हा तोच बिबट्या आहे का, या संदर्भात अजून ठोस माहिती मिळालेली नाही. नाही, बाब अशी की जंगलामध्ये हिंस्र प्राण्यांना जी भक्ष पाहिजे ते भक्ष उपलब्ध राहिलेलं नाही. तशा प्रकारच्या ह्या शेळ्या या तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचं होऊ नये म्हणून ह्या वन खात्याने सोडलेल्या आहेत. याचं तुम्ही रक्षण करा आणि अशा प्रकारच्या शेळ्या जंगलामध्ये सोडायचं प्रस्तावित केलेलं आहे. आणि पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यामध्ये ती सुरुवात केली असं माझं मत आहे. आप लोग घर छोड़ के बाहर जाना पड़ा आप लोगों को? हाँ, पुलिस वालों ने निकाले मेरे को, नीचे था तो मेरा छोटा भाई अंदर में फंसा था. आप लोग कब से तर डाट मारल्यानंतर बिबट्या बेशुद्ध झालाय. दरम्यान बिबट्या मानवी वस्तीत येऊ नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं वनमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. ही काही वेळापूर्वीची दोन्ही दृश्य बिबट्या पकडण्यात आला तेव्हाची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.